Hello, Namaste, 10th class, my student. Welcome, SRG class in semi-English students. हे पहा विद्यार्थ्यांनो, SRG क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स 1.3 ला आलेलो आहोत. त्याच्यापैकी 3 गणितं ऑलरेडी आपण घेतलेली आहेत. तिसरी 3 गणितं घ्यायची राहिलेली आहेत. याच पद्धतीने सोडवावी लागणार. ABC चा फॉर्म्युला तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी पाठवलेला आहे, तो जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंटचे व्हॅल्यू मांडत असताना तुमची अजिबात चूक होणार नाही. चला तर मग कितव्या गणिताला आलोय आपण? 4व्या गणिताला. 4थं गणित काय आहे बाळांनो? 6x - 4y 6x - 4y 6x - 4y is equal to -12 आणि with company equation 8x - 3y is equal to -2. ही काय करायची आहेत आता? दोन्ही समीकरण एकाखाली एक मांडून घ्यायची आहेत. Place one another. That's after find the value of a1, a2, b1, b2, c1, c2. Let's solve the problem. 6x - 4y is equal to -12. 8x - 3y is equal to -2. Find the value of a1. a1 is equal to 6, a2 is equal to 8, b1 is equal to -4, b2 is equal to -3, c1 is equal to -12 and c2 is equal to -2. First, find the value determinant D. Therefore, याच्या अगोदर मी तुम्हाला A, B, C हे 3 दिले होते. B कोणाला बोलावतो? A ला. A, B एकमेकांना कंपनी करतात म्हणून A1, B1, A2 आणि B2 इन द मोड ऑफ अशा व्हॅल्यू राहतील. A1 ची व्हॅल्यू काय आहे? 6, A2 ची 8, B1 ची -4, C1 ची -3. काय करायचं याचा आता? तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 × -3 साइन इथं काय असणार आहे? -4 × 8. याच्या पुढे इथं सोडवूया. 6 3 चा -18. डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू काढतोय -18. इथं मायनस मायनस काय होणार? प्लस. 4 8 जा 32. 32 मधून both are signs are different, therefore subtract to each other. 32 मधून 18 मायनस करावे लागणार. इथं 4 झाले, 2 झाले 1, 14. साइन प्लस D is equal to 14. That's after find the value of dx. C1, C2, B1, B2 या किमती अजिबात चुकीच्या लिहायच्या नाहीत. त्यांना मी एक आयडिया तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ करून पाठवलेला आहे, तो नक्की पहा बाळांनो. dx C1 ची व्हॅल्यू काय आहे? इथं -12, 2 ची व्हॅल्यू -2, B1 ची व्हॅल्यू -4, -3, -4, -3. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. -12
-12 into -3 into bracket -4 into -2. 12 3 जा minus minus plus 36 minus 4 2 जा 8. 36 मधून 8 मायनस केल्यानंतर किती राहतात? 36 minus 8 8 2 28 प्लस साइन कशाची व्हॅल्यू आली इथं? dx. आपल्याला d आणि dx ह्या दोन्ही व्हॅल्यू गरजेच्या आहेत, कारण आपण d व x आणि y चे व्हॅल्यू आपण शोधणार आहोत. आता हे पुसून घेऊया आणि इथं काय करूया, आपल्याला dy ची व्हॅल्यू काढून घेऊया. dy इज इक्वल टू a1 a2 c1 c2. a1 ची व्हॅल्यू काय आहे बाळांनो? 6 8 -12 -2. या व्हॅल्यू जर परफेक्ट लिहिल्या गेल्या तर चुकूनही तुमचा मिस्टेक होणार नाही. ॲक्युरेटली मांडलं जाईल, नंबर्स ॲक्युरेटली मांडले जातील आणि उत्तर व्यवस्थित येईल. 6 2 जा 6 into -2 -12 into 8. 6 2 जा -12 minus plus 96. 12 8 जा 96. काय करावं लागणार आहे आता? इथं वरचं पुसायचं आणि 96 मधून 12 काय करायचे आहेत? मायनस 96. 96 minus 12 4 8 84 प्लस चिन्ह dy इज इक्वल टू किती आले? 84. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y. कशी शोधायची बाळांनो? x इज इक्वल टू dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू काढून ठेवलेली 28. d ची व्हॅल्यू किती आहे? 14. 28 divided by 14. 14 2 जा 2x is equal to 2. y is equal to dy upon d. dy ची व्हॅल्यू काय काढलेली आहे? 84. 14 6 जा म्हणून y is equal to 6. Find the fifth example. For m plus 6n is equal to 54. 3m plus 2n is equal to 28. हे काय करायची? समीकरण एकाखाली एक मांडायची. उत्तराला आन्सर 4m plus 6n is equal to 54. 3m plus 2n is equal to 28. a1 is equal to 4. a2 is equal to 3. b1 is equal to 6. b2 is equal to 2. c1 is equal to 54. c2 is equal to 28. Determinant d a1 a2 b1 b2. a1 ची व्हॅल्यू काय आहे? इन द मोड ऑफ a1 a2 b1 b2. a1 4 3 b1 6 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 2 minus 6 into 3. 4 2 जा 8. 6 3 जा 18.
d is equal to minus 10. d is equal to minus 10. That's after dx is equal to in the mode of c1 c2 b1 b2. c1 value 5428 in the mode of b1 6 2 in the mode of. Therefore, cross multiplication 54 into 2 minus 6 into 28. 4 2 is 8, 5 2 is 10 minus 6 8 is 14, 6 2 is 12, 16. Therefore, subtract to each other 0 6 0 minus 60. dx is equal to minus 60. That's after find the value of dy. dy is equal to in the mode of a1 a2 c1 c2. Therefore, a1 4 3 in the mode of c1 54 28. Cross multiply 4 into 28 minus 54 into 3. 8 4 is 32 2, 4 2 is 8. 8 plus 3 11 minus 4 3 is 12 1, 5 3 is 15 1 60. 62 minus 0 5 0. Therefore, minus 15. dy is equal to minus 15. Find the value of x. X is equal to dx upon d. dx minus 60 upon minus 10 6. Minus minus plus 6 10 10 6 60. Y is equal to dy upon d. Y is equal to dy value. dy value is minus 15. d value is minus 10. Y is equal to 10 5 minus minus plus y is equal to 5. We get a 3 marks easily.